नमस्कार. श्रावण महोत्सव 2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. श्रावण महोत्सवच्या या वर्षीच्या स्पर्धेमध्ये नेमकं काय-काय होणार? कुठे-कुठे स्पर्धा होणार? या सगळ्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे आणि अर्थात शेड्यूल जे आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे. 25 जुलैपासून 21 ऑगस्टपर्यंत आपली श्रावण महोत्सवची प्रत्येक फेरी म्हणजे हे 11वं वर्ष आहे, तर 11 ठिकाणी 11 फेऱ्या होणार आहेत. या प्राथमिक फेऱ्यांमधनं प्रत्येक सेंटरवरून 5 स्पर्धक निवडले जाणार आहेत आणि त्यांची फायनल राउंड जी आहे ती आणि फिनाले म्हणजेच महाअंतिम सोहळा हा 21 ऑगस्टला आपल्याकडे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक जे आहे तिथे होणार आहे, शिवाजी पार्क दादर इथे. त्यामुळे 25 जुलैपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहात. आपल्याला या कार्यक्रमासाठी, आपल्याला या उपक्रमासाठी ज्यांचं सहकार्य मिळालंय त्यांना त्यांच्याविषयीची एक कृतज्ञता या निमित्ताने व्यक्त करावीशी वाटते. आपले टायटल स्पॉन्सर आहेत पितांबरी रुचियाना, इन असोसिएशन विथ RCF, प्राइड पार्टनर वामन हरिपेठे ज्वेलर्स, बेडेकर, पॉवर्ड बाय सप्रेस, माधवबाग, अंग्रेजी ढाबा, को स्पॉन्सर्स तन्वी हर्बल, NKGSB बँक, गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर, गिरनार चहा आणि स्पेशल पार्टनर पेशवा रेस्टॉरंट दुबई. या सगळ्यांसह आपण या स्पर्धेमध्ये सगळेजण तयारी करता आहात. ब्रेकफास्टचा पदार्थ हा विषय आहे यावेळेचा, त्यामुळे त्याची तयारी अतिशय उत्तम रीतीने तुम्ही सुरू केलेलीच असेल. पण याच्या जोडीला जसं आपण म्हणतो की प्रत्येकाची एक आवड ही तर आहे, पण त्याचाच जर आपण जेव्हा उद्योगामध्ये त्याचं रूपांतर करतो तेव्हा निश्चित एक वेगळं परिमाण त्याला लाभतं. अशीच उद्योजकतेमध्ये एक वेगळं नाव ज्यांनी कमावलेलं आहे आणि गेली अनेक वर्ष आयुर्वेदाचा प्रचार प्रसार ज्यांनी केलाय, तन्वी हर्बल्सच्या डॉक्टर मेधा मेहेंदळे आज आपल्या सोबत आहेत. मेधाताई नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. 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 मेधाताई, श्रावण महोत्सव आणि तन्वी हर्बल हे एक समीकरण आहेच आणि इतक्या वर्षाचे आपले ऋणानुबंध आहेत. बरीच वर्ष तुम्ही पाहताय की श्रावण महोत्सव मध्ये स्पर्धक अतिशय उत्तम रीतीने भाग घेतात. वेगवेगळे विषय जरी आपण दिलेले असले तरी उत्तम रेसिपीज आपल्या समोर येतात. महिलांचं प्रमाण अर्थातच जास्त आहे आणि त्यामुळे महिला अतिशय कल्पकतेने नाविन्यपूर्ण रेसिपीज तयार करत असतात. तर आतापर्यंतचा श्रावण महोत्सवचा तुमचा अनुभव कसा होता? तुम्हाला काय वाटतंय? तू श्रावण महोत्सव सुरू केलास तेव्हापासनं आपण ह्या स्पर्धेमध्ये एकत्र काम करतोय आणि मला इतका आनंद तुझ्या श्रावण महोत्सवाने दिलाय, कारण प्रत्येक महिला या श्रावणाशी जोडलेली असते आणि त्याच्यामध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ बनवणं म्हणजे तर मेजवानीच असते. आणि तुझ्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला आपण परीक्षण करायला म्हणून सगळे जातो, त्यावेळेला अक्षरशः अशी अवस्था होते की त्या प्रत्येकाची एक पदार्थाची टेस्ट करून आपल्याला पुढचा 1-2 दिवस काही खायचीच गरज लागत नाही, एवढं खाल्लं जातं टेस्टिंग करता. आणि त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते, की त्यांनी इतके सुंदर वेगवेगळे पदार्थ आपल्या वेगवेगळ्या कल्पना वापरून बनवलेले असतात, की हे आज खरोखर म्हणजे महाराष्ट्रातल्या शेफ आहेत ह्या सगळ्या बायका. खरं म्हटलं तर. फक्त त्या घरात असल्यामुळे त्यांचा प्रचार प्रसार होत नाही आणि तो तू करतीयेस. त्यामुळे खरोखर खूप छान गोष्ट आहे, की तू त्यांना एक सुंदर व्यासपीठ दिलंस. त्यांच्या नवनव्या कल्पना खाद्यपदार्थातल्या मांडण्यासाठी. आणि माझ्यासाठी तर हा अनुभव कायम सुखदच असतो. कारण एक सखी म्हणून तू माझ्याबरोबर गेली 30 वर्ष जोडलेली आहेस. त्यामुळे आपल्या दोघींच्या एकमेकींच्या प्रवासाच्या आपण साक्षीदार आहोत. आणि हा प्रवास असाच कायम सुंदर असाच चालू राहो, या तुलाही शुभेच्छा. आणि ह्यात भाग घेणारी प्रत्येक महिला असो किंवा पुरुष असो. मला तर असं वाटतं, की आता यावर्षी पुरुषांची संख्या पण वाढायला हवी. कारण आता आपण बघतोय, की ह्या क्षेत्रात सुद्धा पुरुषांची मक्तेदारी हळू-हळू वाढायला लागली आहे. की कुठल्याही हॉटेलचा शेफ ही काही स्त्री नसते, तो पुरुषच असतो. म्हणजे तो सुद्धा बल्लवाचार्य सुंदर जेवण बनवणारा असतो. तेव्हा त्यांनी सुद्धा या स्पर्धेत भाग घ्यायला हरकत नाही. नक्कीच. आणि पुरुषांची संख्या दिसतेच आहे आपल्याला. वर्षानुवर्ष जसं आपण पुढे जातो तसं पुरुषांची संख्या वाढते. मेधाताई, हे 11वं वर्ष आहे, त्यामुळे 11 सेंटरवर आपली ही स्पर्धा जी आहे ती होणार आहे. पण मेधाताई, या निमित्ताने आयुर्वेद या दृष्टिकोनातनं म्हणजे तुम्ही इतकी वर्ष आयुर्वेदाविषयी इतकं छान सांगताय सगळ्यांना आणि तुम्ही सुंदर सांगता म्हणून कदाचित ते अनेकांना पटतं आणि ते व्यवहारात आणलंही जातं.
तर मला असं वाटतं, की या निमित्ताने महिलांना आपण थोडंसं सांगितलं पाहिजे, की त्यांच्या आहाराच्या दृष्टीने काय काळजी त्यांनी घेतली पाहिजे, स्वतःचा आहार कसा विचार केला पाहिजे आणि या श्रावणाच्या निमित्ताने आपण तोही एक अवेअरनेस या निमित्ताने आपण लोकांसमोर नक्कीच, आणतोय. नक्कीच. तर आज काय सांगाल आपल्या सगळ्या सख्यांना, की त्यांनी त्यांच्या आहाराकडे कसं लक्ष दिलं पाहिजे? अ, खरं म्हटलं ना उत्तरा, तर प्रत्येक महिला, तिला आपल्या घरात काय पदार्थ प्रत्येकाला आवडतात, कोण काय खातं सगळं माहिती असतं. आणि हं, ती हं. काय करते, सगळ्यांच्या आवडीचं करते, पण स्वतःच्या आवडीचं मात्र करत नाही. की खरंय. मुलाच्या आवडीचं करेल, पतीच्या आवडीचं करेल, पण थोडंसं आपल्या आवडीचे पदार्थ सुद्धा करून खायला हवेत. आणि खरंय. सगळ्यात महत्वाचं, की ब्रेकफास्ट म्हणजे सकाळची न्याहारी ही अत्यंत महत्वाची आहे. खूप महिला असं करतात, की सकाळी उठल्यावर चहा, कॉफी, काय दूध घेतलं, की त्याच्यानंतर डायरेक्ट 12-1 वाजता जेवण. असं न हं, करता मध्ये न्याहारी करणं, हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फिटनेससाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हं, साधारण एक 8 ते 10च्या दरम्यान नाश्ता हा झाला पाहिजे आणि तो हं, करताना फक्त आपण जे फायब्रस फूड म्हणतो, तर आपलं आतडं काही प्राण्यांसारखं खूप लांबलचक नाहीये. त्यामुळे हं, अति फायब्रस आपण जे सारखं सॅलडच खा, नुसतं कच्चच खा, तर ते हं, पचायला हं. कठीण जातं. त्यामुळे योग्य बरोबर. प्रमाणात ते खायलाच हवं. पण नुसतंच ते खाल्लं आपण दिवसभर, तर चालणार हं. नाही हे सुद्धा लक्षात ठेवायला हवं. आणि श्रावणात खरंय. तर वेगवेगळे उपास असतात. तेव्हा उपास करताना एकादशी आणि दुप्पट खाशी असं न करता, आपण हं. खरोखरीने लंघन करणं हे यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे त्यावेळेला जर आपण फळं किंवा हलके पदार्थ, फळांचे रस असं जर आपण घेतलं, तर ते अतिशय चांगलं आणि मग संध्याकाळी तुम्ही जेवण जर उपास सोडत असाल, तर त्यावेळेला तुम्ही आपले नॉर्मल जे पदार्थ असतात. सगळ्यात हं. महत्वाचं काय आहे, की कुठलंही जेवण जेवताना पहिल्यांदा आपल्या डाव्या बाजूला जी कोशिंबीर असते, चटणी असते, हे सगळे पदार्थ, भाज्या, आमटी हं, हे पहिले हं, पोळीला अगदी म्हणजे पोळीचा छोटा तुकडा आणि भाजी डबल-तिबल असं जेव्हा हं, आपण खायला लागतो, त्यावेळेला पिष्टमय पदार्थ कमी करायचे आणि ह्या भाज्या, जीवनसत्व पोटात जास्त कशी जातील हे बघायचं. हे जर हं. पाहिलं, तर आपलं आरोग्य हे अतिशय छान राहतं. हे जरूर प्रत्येक महिलेने करून बघायला हवं. त्यामुळे वाह! तिला हलकं वाटेल, पोट भरेल हं, आणि सॅलड किंवा इतर पदार्थ खायचेत, नाही असं नाही. हं, पण ते हं. फक्त ते म्हणजे आपलं जेवण नसतं. तर आपल्याला खरंय. पोळी, भात, भाजी, आमटी सगळं खायचंय. परिपूर्ण आणि षड्रसयुक्त आहार. खूप ठिकाणी खरंय. आपण बघतो फक्त गोडच किंवा अति हं, कमी तिखट. तर असं नसतं. अति तिखटही नको आणि अगदी अ, तिखट घातलंच नाही असं पण नको. त्याचे हं. प्रत्येक पदार्थाचे षड्रसांचे गुण आहेत, ते आपल्या हो. शरीराला मिळायला हवेत. त्यांनी आरोग्य उत्तम राहणार आहे. म्हणजे सगळ्या चवी ज्या आहेत, त्या सगळ्या चवी आपण अनुभवल्या पाहिजेत आणि आणि तुम्ही कडू जे चव म्हणालात सुद्धा आरोग्य गोड करत अनुभवली असतं. पाहिजे. खरंय, खरंय. पण तुम्ही जे म्हणालात ना, की ब्रेकफास्टचं महत्त्व खूप आहे. तर यावर्षीचा आपला विषयच मुळी ब्रेकफास्ट आहे. त्यामुळे ब्रेकफास्टला काय पदार्थ करू शकतील, असा विचार आपल्या सगळ्या स्पर्धकांचा सुरू झालाय. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की त्यांना नवनवीन पदार्थ करून बघायचेत आणि जसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ब्रेकफास्ट हा अ, आयुष्यातला म्हणजे दिवसभरातल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे तो अतिशय उत्तम आणि हेल्दी हा झाला पाहिजे. पण मग वेदाताई हे सगळं वाटलं म्हणून मग आहाराचं नियमन कसं करावं किंवा आयुर्वेद नेमका कसा असावा? म्हणून तन्वीची निर्मिती झाली का? नेमकं काय झालं त्यावेळेला? काय आहे सांगते उत्तरा, की जवळ-जवळ 30 वर्षांपूर्वी मी हं, ज्यावेळेला आयुर्वेद क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली, तर त्यावेळेला मला असं दिसलं, की आयुर्वेदाच्या वनौषधी पावडरी द्यायच्या आणि त्याच्या बरोबरीने ॲलोपॅथीच्या गोळ्या द्यायच्या. आणि मग अशी जाहिरात करायची, की फक्त वनौषधीने किती सुंदर गुण आला. तर त्यावेळेला मी असा विचार केला, की हरकत नाही. वनौषधीने उत्तम गुण आला, तर फक्त वनौषधी देऊन तो आला पाहिजे. त्याच्या हं, जोडीला आपण रासायनिक औषध द्यायचं आणि म्हणायचं वनौषधीने गुण आला, हे नाही हं, झालं पाहिजे. हं, मग मी हं, त्याच्यासाठी फक्त वनौषधी पावडरी देऊन बघितल्या. तर त्यावेळेला असं झालं, की 1 चमचा पावडर दिवसातनं 4 वेळा घ्या, असं सांगितलं, की ती महिला हं. येऊन म्हणायची, "नको ते तुमचं औषध. ही कडू पावडर, ती घेतल्यानंतर आम्हाला अक्षरशः व्हॉमिट्स आणि जळजळतं, हं. मळमळतं. तेव्हा आम्हाला तुम्ही साधी ॲलोपॅथीची गोळी द्या." मग तेव्हा मी बरं. विचार केला, आयुर्वेद इतका चांगला आहे, तर त्याचा इन्स्टंट गुण लोकांना का मिळू नये? आपल्याला हं, आत्ता बरं नाहीये, डोकं दुखतंय आणि जर त्याने हळू गुण आला, आज लोकांकडे एवढा वेळ नाहीये थांबायला.
आणि म्हणून मग बरोबर. मी असं ठरवलं, की आपण ह्याच्यावर संशोधन करायचं. आणि हं, ते संशोधन करून मी तन्वी सत्वाची निर्मिती केली, की कुठल्याही वनौषधीचं सत्व जर आपण काढलं, साध्या हं. वनौषधी पावडरीच्या 100 किलोतनं 100 किलो किंवा 98 किलो गोळ्या तयार होतील. पण सत्वाच्या गोळ्या ह्या 5 ते 10 किलो इतक्याच होतात. म्हणजे इतकं हां. ते कॉन्सन्ट्रेटेड असतं, त्यामुळे रक्तात बरोबर. जलद मिसळतं आणि रासायनिक औषधांसारखाच इन्स्टंट गुण देतं. म्हणजे वाह! काळाप्रमाणे आपण बदलायला हवं. आयुर्वेदाला नाही बदलायचं. पण त्याच्या हं. औषध बनवण्याच्या ज्या पद्धती आहेत, त्या शास्त्र सांभाळून जर आपण बनवल्या, तर अतिशय उत्तम गुण मग हार्ट ब्लॉकेजेस असोत, पार्किन्सन्सचा कंप असो, हं. सोरायसिस असो, इन्फर्टिलिटीच्या केसेस असोत, प्रत्येक आजारात उत्तम गुण मिळायला लागला, असे पाठ तयार केले आणि हर्बल वाह! तन्वीपॅथी हे आयुर्वेदाचं एक उपअंग तयार केलं. त्यामुळे हं. पेशंट्स असं म्हणायला लागले, की आजार असो कोणताही, तन्वी हर्बल्सचा उपचार सही. आणि वाह! मग ही जी औषधं तयार केली, सुरुवातीला आपण पावडरच द्यायचो सत्वाची. पण मग ती बरोबर. हायग्रोस्कोपिक असल्यामुळे त्यात दगड व्हायला लागायचा. जसं आपण हं. कॉफीचा वगैरे इन्स्टंट कॉफीचं बघतो तसं. बरोबर. मग मग हं. आम्ही असं ठरवलं, की ते वनौषधीची थोडी पावडर आणि सत्व एकत्र करून त्याची गोळी बनवायची. आणि मग ती अच्छा. गोळी बनवली, त्यामुळे आता लोकांना कॅरी करणं सोपं झालं. ती स्ट्रिप असते, वापरायला हं. सोपं झालं आणि प्रत्येक आजारावर आपल्याकडे औषध आहे. त्यामुळे ही हर्बल तन्वीपॅथी आज घराघरामध्ये भारतात आणि जगभरात लोकांना उत्तम गुण देतीये. वाह! वाह! खरं तर मेधाताई हे सत्वरूप शोधून काढणं, त्याचं संशोधन करणं आणि ते आमच्यापर्यंत आणणं. कारण खरोखरच आहे, की पूर्वी असं पूर्वीपासून असायचं, की आयुर्वेदिक पावडर म्हणजे नको, ती तोंडावर राहते, ती कडू लागते. पण ती गोळी तुमची कशी पटकन आपण नेहमीच्या गोळीसारखी घेतली अगदी. पाण्याबरोबर, तर ती छान म्हणजे काम तेच करते. पण सत्वरूपात तुम्ही तो शोध जो घेतला, तो खूप महत्वाचा होता. पण मग आता सध्या तन्वी ची काय-काय प्रॉडक्ट आहेत आणि कोणकोणत्या आजारांवर आपली ही औषधं काम करतात? नेमकं काय-काय आहे ते सांगा आम्हाला? खरं सांगू का? मी ज्यावेळेला 30 वर्षांपूर्वी सुरुवात केली ना, तेव्हा जशी आपली 38-40 प्रॉडक्ट होती, तीच 30 वर्षांनंतर आजही तीच आहे. वाह! म्हणजे जी हं, हर्बल हं, पॅथी सुरू केली, आज हं. कसं आहे सांगते, की लोकांना इन्स्टंट गुण देणारं हर्बल असं औषध हवंय, की ज्यानी अपाय न होता आपल्याला उत्तम गुण मिळेल. लोकांना पण अगदी. इन्स्टंट हर्बल औषध हवंय, पण त्यांना ते खरंय. माहीतच नव्हतं, की इतकं उत्तम औषध मिळू शकतं. आणि हं, सगळ्यात हं, महत्वाचं, की आजार झाल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी हं. पडू नये यासाठी टॉनिक घ्या. हे जे मी सांगितलं, बरोबर. ते लोकांना इतकं पटलं, की तन्वीशता, 2 तन्वीशता रोज घ्या आणि निरोगी राहा. हा आरोग्याचा मूलमंत्र झाला आणि आरोग्य क्रांती झाली. त्यामुळे वाह! असं झालं, की लोकं म्हणायला लागले, "आम्ही 2 तन्वीशता नियमित घेतो आणि त्यामुळे हं, तेजस्वी त्वचा, दाट केस, हं, शक्तिस्फूर्तीसाठी हं. आम्हाला अतिशय सुंदर टॉनिक तुम्ही दिलत. त्यामुळे आम्ही वरचेवर आजारीच पडत नाही." म्हणजे खूप आम्हाला पेशंट सांगतात, की सारखं आम्हाला दर आठवड्याला डॉक्टरकडे जायला लागायचं. तन्वीशता सुरू केल्यापासून आम्ही आता वरचेवर आजारी पडत नाही. डॉक्टर आम्हाला हं. विचारतात, की "काय असं झालंय आता तुम्ही आला नाहीत गेल्या 2-3 महिन्यात?" तेव्हा आम्ही त्यांना सांगतो, की "आम्ही तन्वीशता घेतो, तुम्ही पण घ्या." आणि दुसरं हं, काय झालं, की आता डॉक्टर मानसी, डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर रुचा ही यंग हं. जनरेशनची टीम माझ्या बरोबर आली. आणि खरंय. त्यामुळे डॉक्टर मानसी तर मंत्रशास्त्र असेल, ॲक्युपंक्चर असेल, ॲक्युप्रेशर असेल, पुष्पौषधी हं. आणि आपली तन्वीची औषधं. मंत्रशक्तीचा तिने अभ्यास केला. त्यामुळे वाह! अतिशय सुंदर असा गुण देते आणि आता तन्वी प्रमुख म्हणून मी तिची नेमणूक केलेली आहे. वाह! त्याचबरोबरीने डॉक्टर पुष्कराज आणि डॉक्टर रुचा हे समर्थ असे तिचे 2 हात आहेत, हं. की त्यामुळे ती हे सगळं पुढे चालवणं हे काम फार सुंदर रीतीने ती करतेय आणि मला सांगायला आनंद वाटतो, की अगदी मोठे-मोठे सेलिब्रिटी असतील, राजकारणी असतील, हं, सामान्य कॉर्पोरेट ऑफिसेस किंवा सामान्य व्यक्ती हे सगळे तिच्याकडे जेव्हा येतात, तेव्हा ते म्हणतात, हं. की ह्या साध्या सोप्या हर्बल औषधाने इतका सुंदर गुण येऊ शकतो, हे आम्हाला माहीतच बरोबर. नव्हतं. म्हणजे तन्वीशताचे खरंय. तर इतके सुंदर अनुभव आहेत, की लोकं म्हणतात, की एक तन्वीशता आमच्या कुटुंबाने पूर्ण घेतल्यावर आम्ही निरोगी राहतो. आता आम्हाला वाह! कुठलंच रासायनिक औषध जास्त घ्यायला लागत नाही. आजारी पडलो तरी आम्ही तुम्हाला फोन करतो किंवा तुमच्या क्लिनिकला येतो. तिथे फ्री हं. चेकअपची सुविधा आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात बरोबर. ठिकठिकाणी हे तन्वीचं औषध उपलब्ध आहे. केमिस्टकडेही मिळतं आणि आपल्या सेंटर्सवरही मिळतं. बरोबर. खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे, की मानसी आणि ऋचा दोघीही दोघी. अगदी. दोघी मुलींनी अतिशय उत्तम रीतीने हा वारसा पुढे नेलाय आणि पुष्कराज आणि प्रतीकची दोघांचीही त्यांना अतिशय. मदत आहे. प्रतीक त्या सर जे आहेत ते
आपलं सगळं मॅनेजमेंट, ऑफिस करेक्ट, व्यवस्थापन आणि पुष्कराज करेक्ट. सरांकडे तर मधुमेहाचे अनेक पेशंट येऊन सांगतात, की आम्हाला इतका छान गुण मिळाला. इन्शुलिनचे हं, इंजेक्शन बंद झालेलेही पेशंट आहेत. फक्त ते असं बरोबर. नाही की धरसोड, तर ते मॉनिटरिंग नीट करणं आणि ते हं, हं. योग्य रीतीने आपल्याला कायमस्वरूपी त्याचा फायदा होणं, हे गरजेचं आहे. खरंय, आणि खरंय. त्यासाठी रोगाच्या मुळापर्यंत जाऊन औषध घेणं, यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी तन्वी पॅथी ही आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य असा घटक झालेली आहे. वाह! म्हणूनच त्यामुळे मला बरं वाटतंय, की तुमची पुढची पिढी सुद्धा हा वारसा पुढे नेते आणि तो असाच अगदी. पुढे नेत राहो अशा आमच्याकडनंही सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत. पण मेधाताई जेव्हा नेहमीच असं म्हटलं जातं, की आयुर्वेद जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, की आयुर्वेदाला वेळ लागतो. आयुर्वेद किंवा तन्वी पॅथी अवलंबायची, तर त्याला काही गोष्टी पाळायला लागतात. तर काही पथ्य पाळावी लागतात का? तर तन्वी पॅथी वापरताना काय पथ्य पाळायला हवीत? आणि त्याचा वापर करताना, अवलंब करताना सुद्धा काही गोष्टी आपण जपल्या पाहिजेत का? काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत का? काय सांगाल याबद्दल? कसं आहे माहितीये का, की आयुर्वेदाचं औषध सुंदर आहे. योग्य रीतीने हं, दिलं ना, थोडा डोस जास्त घ्यायला लागतो, पण तेही चालतं. पण लोकांना ते बरोबर. कडू काढले, तेलं हे सगळं घ्यायचं नाहीये. आणि हं. दुसरं त्याच्याबरोबर वर्ज्य काय करायचं ह्याची यादी एवढी मोठी असते, की लोकं कंटाळतात. ते म्हणायचं मग आम्ही खायचं तरी काय? आणि हं, हं. त्यावेळेला त्यांना तन्वी हर्बल पॅथीमध्ये कुठलंही पथ्य नसतं. आपण अशा पद्धतीने त्रिदोषजन्य असा पाठ तयार केलेला आहे, की त्यामुळे कफ, वात, पित्त प्रकृतीच्या कुठल्याही व्यक्तीने ते औषध घेतलं, तर अपाय न होता त्यांना छान गुण मिळू शकेल. फक्त ह्याच्यामध्ये वाह! आम्ही असं सांगतो, की दही, केळं, पेरू आणि सीताफळ हे थोडं कमी प्रमाणात खा. याचं कारण बरं. असं, की दही हे स्त्रावी आहे. शरीरामध्ये हं, सूज उत्पन्न करतं. त्यामुळे घट्ट दही रोज खाणं हे योग्य नाही. तर त्याऐवजी जर आपण तेच दही घुसळून, पाणी घालून ताक केलं, तर ते मात्र हं, अमृत आहे. म्हणजे कसं असतं, हं. की तोच पदार्थ त्याचा फॉर्म बदलला, की ते पचायला हलकं होतं. तर ताक करेक्ट. प्यायला हरकत नाही. दही कमी प्रमाणात खायचं आणि कसं आहे, की कफ न वाढवण्यासाठी म्हणून हे जे केळं, पेरू, हं. सीताफळ खायचं, पण कमी प्रमाणात. नंतर बरोबर. आयुर्वेदामध्ये काही संयोग सांगितलेले आहेत, ते आम्ही सांगतो. आहार-विहाराची दिनचर्या, ऋतुचर्या किंवा हं. आहार-विहाराचं मार्गदर्शन, नाडी परीक्षण करून डॉक्टर मानसी, डॉक्टर ऋचा, डॉक्टर पुष्कराज नाडी परीक्षण करून आहाराचं मार्गदर्शनही करतात आणि हं. जेवढं आवश्यक आहे तेवढं औषध सुचवतात. आणि कसं असतं माहितीये, की फक्त तन्वी हर्बल औषध आपण देतो. आपण दुसरं हं. कुठलंही आयुर्वेदातलं सुद्धा औषध तिथे सुचवत नाही. त्यामुळे लोकांना बरं. खात्री असते, की हे एक गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस असलेलं एक हं. एफडीए अप्रूव्ड औषध आपण घेतोय, की जे अतिशय दर्जेदार, अतिशय गुणांनी बरोबर. युक्त असं हे औषध आहे. आणि हे घेताना बरेच पेशंट्स काय करतात, आपलं औषध सुरू केलं, की ते म्हणतात, "नाही हं. ॲलोपॅथी आता आम्ही बंद करून टाकतो." तर आम्ही त्यांना हं. काय सांगतो, की तुम्ही जेव्हा वर्षानुवर्ष रासायनिक औषध घेत असता, तेव्हा ते हं. तुमच्या डॉक्टरला विचारूनच ते कमी जास्त करायचं ते आम्ही सांगणार नाही. तुम्ही बरोबर. दोन्ही औषध एका वेळेला सुरू करायचं. 2 हं. औषधांमध्ये 1 तासाची गॅप ठेवा. आपण बरोबर. हर्बल औषध असल्यामुळे पोळी भाजी खातो तसं हे नॅचरल आहे. हं, हं, त्यामुळे हं. हे घ्यायला काहीच हरकत नाही. त्याच्यामध्ये केमिकल काहीच नाही रिएक्शन व्हायला. आपण पोळी भाजी खाऊन काही रिएक्शन जशी होत नाही, तसंच हे आहे. त्यामुळे हं. मग पेशंट काय करतात, दोन्ही औषधं चालू करतात. आपल्या रासायनिक औषधांच्या डॉक्टरांचाही सल्ला घेतात आणि जसं-जसं बरोबर. त्यांचा कुठलाही काउंट कमी होतो, तसं ते जे औषध आहे ते त्यांच्या सल्ल्याने कमी करतात. आणि हं, असं हं. करत-करत अनेक पेशंट्सनी अगदी इन्शुलिन इंजेक्शन बंद करून माईल्ड वाह! ॲलोपॅथीची गोळी आणि आपलं औषध असं घेतलेले बरं. सुद्धा अनेक पेशंट्स आहेत आणि लाखो लोकांनी लेखी लिहून आपल्याला अभिप्राय हं, पाठवलेले आहेत. हं, हं. म्हणजे त्याचा एक मोठा ग्रंथ होईल. इतके हं, अभिप्राय हं. आजपर्यंत आपल्याकडे लोकांनी पाठवले. जगभरात आपण प्रदर्शनात भाग घेतला. तिथल्या लोकल लोकांना आणि आपल्या भारतीय लोकांना जेव्हा तन्वी कळलं, तेव्हा ते हं. तिथून आपल्यासाठी इथे यायला लागले परदेशातनं वाह! आणि इथे येऊन वाह! औषधं घेऊन जातात वर्षभराची किंवा कोणी जाणारं-येणारं असेल त्याच्याबरोबर घेऊन जातात. त्यामुळे हं, हं. आम्ही काहीही न करता आपोआप जेव्हा ते औषध चांगलं असतं ना, ते आपोआप जगभर खरंय, पोहोचतं. आम्हाला त्याच्यासाठी फार खरंय. कष्ट घ्यायला लागले नाहीत आणि त्याचा जो उत्तम गुण लोकांना मिळतोय, त्यात आम्ही खरे समाधानी आहोत. अगदी, अगदी. मेधाताई एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, की आम्ही काय खावं? कारण खाण्याच्याच बाबतीत सगळ्यांना तो प्रश्न असतो. विशेषतः सकाळी उठल्यावर काय खावं? तर आपण जेव्हा म्हणतोय, की ब्रेकफास्ट किंवा न्याहारी, तर ह्या वेळेला नेमके कोणते पदार्थ खाल्लेले चांगले? आपल्या पोटाला योग्य, आपल्या तब्येतीला उत्तम, असे कोणते पदार्थ आपण घेतले पाहिजेत सकाळी उठून?
खरंय. का आता कसं आहे माहितीये का, की सकाळी साधारण 9:30 नंतर, 9:30-10 हं, नंतर पप्पाची वेळ कमी झालेली असते. मग त्यावेळेला तुम्ही फळं खाऊ शकता. अ, आपला जो भारतीय नाश्ता आहे, महाराष्ट्रीयन नाश्ता, पोहे, हां, उपमा, शिरा, हं, घावण हे हं, अतिशय उत्तम आहे. हे तुम्ही घेऊ शकता हे सगळे पदार्थ किंवा आपले परोठे असतात वेगवेगळे हं, आणि हं, इडली असेल, डोसा असेल, हे कसे आंबवलेले पदार्थ आहेत. वातुळ आहेत हं. थोडेसे, वात वाढतो. त्यामुळे ते बरोबर. खायचे. आठवड्यातनं एकदा दोनदा घ्यायला हरकत नाही. पण ते रोजच्या जेवणात कसं आहे हं. त्या वातावरणात ते पचतं. आपण कुठे खरंय. राहतो, त्याप्रमाणे तिथले त्या वातावरणाचे दोष काय आहेत, हे बघून तो हं, आहार हं. घ्यायला लागतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आणि खरोखर असंच म्हटलं जातं, की आहार हेच औषध आहे. ते जर नीट हो ना. घेतलं तर आपल्याला आजारच होणार नाही. सुका हं, मेवा खाता येतो सकाळी. वेगवेगळी फळं, त्यांचे ज्युसेस पण शक्यतो आपण फळं खाणं पूर्णत्वाने हे चांगलं आहे. कारण ती फळं हं. सोलून आपण जर ती फळं खाल्ली, तर त्यातनं आपल्याला थोडं फायब्रस फूड म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतो. म्हणजे तो बरोबर. चोथा पोटात जाणं हे पोट साफ होण्याच्या दृष्टीने पण आवश्यक असतं. आणि हं, सगळ्यात महत्वाचं, की त्या महिलेने सुद्धा खूपदा आपण बघतो, की फक्त 2दा खाणं हे सगळ्यांना मानवेल हं. असं नाहीये. म्हणजे फक्त नाश्ता केला आणि रात्री जेवण केलं, असं जर आपण करायला बरोबर. लागलो, तर कदाचित हं. कुपोषण होऊ शकतं. आयुर्वेदामध्ये हो. 2.5-3 तासांनी तुम्ही आहार घ्या, तो थोडा घ्या. म्हणजे आपल्या बरोबर. पोट दब्ब होईस तो खायचं नाहीये, तर हं. पचनासाठी तिथे जागा ठेवून आतड्यामध्ये बरोबर. मगच आपण जेवायचंय. अवकाश म्हणजे काय? कमी खा. आपल्याला वाटतं, की आपल्याला सांगतायत सावकाश. यजमान, सावकाश जेवा अगदी. म्हणजे भरपूर सावकाश जेवण जेवा. नव्हे, तर कमी जेवा, पोटात जागा ठेवून जेवा, हं. असा त्याचा अर्थ असतो. करेक्ट. करेक्ट. खरंच आहे. या सगळ्या गोष्टी ऐकताना इतक्या छान वाटतात, कारण ते तुमच्यासारख्या ऑथेंटिक व्यक्तीकडनं जेव्हा येतात ना, तेव्हा निश्चित सगळ्यांना ते कळतं आणि आयुर्वेदाने आपल्याला हेच सांगितलंय. तुम्ही तन्वी पॅथीमधून सुद्धा हाच सगळा विचार लोकांपर्यंत पोहोचवताय. तर मला असं वाटतं, की यावर्षी आपल्या सगळ्या स्पर्धकांना ब्रेकफास्टचा पदार्थ हे म्हटलं तर एक चॅलेंज आहे. म्हटलं तर सोपा विषय आहे, पण म्हटलं तर एक आव्हान आहे. त्यामुळे बघूया, की कसे-कसे पदार्थ करतायत. पण आपल्या सगळ्या स्पर्धकांना आज मेधाताई तुमच्याकडनं शुभेच्छा हव्यात. अगदी नक्की. कसं आहे सांगते, की एक शुभेच्छा जी असते ना, कौतुकाची थाप असते हं, किंवा शुभेच्छा हं. असते, ही खूप मोठं काम करत असते. आता खरंय, मला आंतरराष्ट्रीय प्रियदर्शिनीपासून सगळे पुरस्कार मिळाले किंवा मानसीला खरंय. भारत गौरव असेल, ऋचाला पण अनेक पुरस्कार मिळाले. पण ज्यावेळेला पेशंट येऊन कौतुकाची थाप देतात हं, किंवा हं, हं. ते म्हणतात, की "तुला खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. आम्हाला बरं हं. बरं केलंस. असंच इतरांना गुण दे." तेव्हा जे बळ मिळतं ना, ती धन्वंतरींची कृपा आणि आशीर्वाद असतो. आणि तसंच अगदी. आज ह्या सगळ्या सख्या किंवा जे पुरुष सुद्धा ह्याच्यात सहभागी होणार आहेत, तर त्यांना मला हे सांगावसं वाटतं, की ही स्पर्धा ही हं, भाग घेऊन बक्षीस मिळवणं अशी झुंज म्हणून नव्हे, तर हं. सहभागी होऊन आनंद मिळवणं, यासाठी तुम्ही खरंय. करायचे. बक्षीस मिळो ना मिळो, तुम्ही ह्या हं. स्पर्धेत भाग घेतलात, हेच तुमचं बक्षीस आहे. कारण ज्यावेळेला अगदी. आपण एखादा पदार्थ तयार करतो, छान प्रेझेंटेशन करतो त्याचं आणि हं, जेव्हा तो हं. परीक्षकांना देतो खायला, तेव्हा ते परीक्षक म्हणतात ना, "वाह! सुंदर झालाय." ती हं, पण हं, तुमची हं. शाबासकीच असते. आणि अगदी. कुठलाही पदार्थ तुम्ही जेव्हा तयार करता, तर त्यावेळेला त्याच्यामध्ये आरोग्याचा दृष्टिकोन सुद्धा नक्की ठेवा. तुम्ही जेव्हा हं. परीक्षकांना सांगाल, तेव्हा ह्याच्यामध्ये हे गुण आहेत म्हणून मी हे बनवलंय. हे जर तुम्ही बरोबर. सांगितलं, तर तुम्हाला अधिक मार्क मिळू शकतात हं, बरं का. हं, हं. त्यामुळे अगदी. जसा तुमचा पदार्थ दिसायला सुंदर असेल, तसा तो अति तेलकट किंवा असा पण नको, हं, तामसी पण नको आणि हं. शक्यतो आपल्या संस्कृतीतले पदार्थ बनवा. हं, इन्स्टंट, हं. स्पायसी, पिझ्झा, पास्ता, बर्गर किंवा वेगवेगळी डेझर्ट्स जे आपण खातो, ते आपले बरोबर. भारतीय पदार्थ नाहीयेत आणि ते हं, तितके हं. सकसही नाहीयेत. त्यामुळे ते कधीतरी खायला अगदी जरूर खावे. आपल्या जिभेची तृप्ती करण्यासाठी हे सगळं खायचं. पण ते हं, कमी हं. प्रमाणात खायचं आणि आपलं घरचं जेवण किंवा आपले घरचे पदार्थ हे चवी-चवीने खायचे कारण ते आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम असतात. तेव्हा अगदी. ह्या श्रावण महोत्सव स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला माझ्यातर्फे खूप शुभेच्छा आणि माझ्यासाठी तुम्ही भाग घेतलात तिथेच तुम्ही सगळ्या विजेते आहात आणि अगदी. त्यातनंही जे पुढे बक्षिसं मिळवतील ते तर हो. अधिक आनंद असणारीच गोष्ट असेल. तर तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा, की तुम्ही ही बक्षिसं मिळवा आणि तुमच्या जीवनात आनंद आणा. वाह! आणि मेधाताई मला म्हणजे बक्षिसांचं तेच सांगायचंय, की आपल्याकडे भरपूर बक्षिसं असतात. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे बक्षीस तर मिळेलच.
पण भाग घेणं आणि आपला पदार्थ तिथे ठेवणं, त्याच्यावर विचार करणं, हा सुद्धा एक बक्षीस पात्र असाच विषय. त्यामुळे जसं अगदी, तुम्ही अगदी. म्हणालात त्याप्रमाणे त्यांनी भाग घेतला हे त्यांचं मोठं बक्षीस आहे. पण मला सगळ्यांना हेही सांगायचंय की बक्षिसंही भरपूर आहेत. प्रत्येक सेंटरवर दरवर्षीप्रमाणे भरपूर बक्षिसं असतात आपल्याला आणि एक बक्षीस मिळाल्यानंतरचा एक वेगळा आनंद तो तर आहेच. प्रत्येक सेंटरवरनं 5 स्पर्धक निवडले जातील आणि त्या सगळ्या स्पर्धकांमधनं फायनल राउंड होईल. फायनलला पुन्हा एकदा एक वेगळा विषय दिला जाईल आणि त्या विषयावर तुम्हाला रेसिपी करायची आहे आणि खरंच. त्यातनं ज्या 2 विजेत्या पहिल्या असतील, त्या 2 विजेत्यांना दुबई किंवा थायलंड टूर मिळणार आहे आपल्या क्या दुबईचे बात! जे पेशवा रेस्टॉरंट आहे त्यांच्याकडनं. त्या किती व्यतिरिक्त छान. आपण एक हो, हो. आणि त्या व्यतिरिक्त आपण एक स्मार्ट सखी नावाची स्पर्धा घेतली. या स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक मैत्रिणींनी भाग घेतला. ती स्पर्धा मात्र 15 ते 35 या 18 ते 35 या बरं. वयोगटासाठी होती आणि त्यांच्या काही राउंड्स आता चालू आहेत. अरे त्यातली वाह! सुद्धा जी एक विजेती होणार आहे, तिला सुद्धा दुबई किंवा थायलंड टूर मिळणार आहे. शिवाय तिला सुद्धा पैठणी, शुभेच्छा. सेमी पैठणी हो आणि ओह! त्यामुळे या सगळ्या बक्षिसांची खैरात अशी आहेच आहे. त्यामुळे क्या बात! त्या सगळ्याच दृष्टीने आपण सगळेजण तयार होऊया, सज्ज व्हा अगदी आता, आणि कारण श्रावण माझ्यातर्फे महोत्सव आलाय. माझ्यातर्फे मी एक सांगू इच्छिते, की तुम्ही जसं हो, सुंदर पदार्थ बनवून आरोग्य उत्तम ठेवणार आहात, तसंच आपली तन्वीची पुस्तिका आहे आणि हं, त्याच्यामध्ये आरोग्याची दिनचर्या, ऋतुचर्या, बरोबर, गर्भवती परिचर्या हे सगळं दिलेलं आहे. तर माझा बरोबर. जो फोन नंबर आहे 7045589981 तर ह्याच्यावर तुम्ही मला नुसतं तन्वीची पुस्तिका पाठवा, असं WhatsAppवर हं, मेसेज करा. मी तुम्हाला ही पुस्तिका WhatsApp करेन. ती जरूर वाह! वाचा. म्हणजे दरवर्षी श्रावण महोत्सव आला, की तुम्हाला आठवेल, हं. की तन्वी पुस्तिका वाचायची आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवायचं. खरंय, खरंय. आणि विधाताई खरंच परत एकदा खूप नंबर सांगा. बक्षिसांची खैरात हां, माझा नंबर आहे 7045589981 आणि दरवर्षी मी बघते, की बक्षिसांची बरसात असते आणि तन्वीची सुद्धा बक्षिसं त्याच्यात असतात. अगदी, त्यामुळे अगदी. तुम्ही भाग घेतलात म्हणजे तुम्हाला काही ना काही बक्षीस त्यात मिळणारच आहे, हे लक्षात ठेवा. अगदी खरंय, आणि अगदी नक्की या खरंय. स्पर्धेत सगळ्यांनी भरभरून भाग घ्या आणि ही स्पर्धा आनंद लुटण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवून हं. भाग घ्या. या निमित्ताने मैत्रिणी भेटतात. या निमित्ताने अगदी, आपल्या अगदी. हाताची चव लोकांना कळते. या आणि निमित्ताने आपण परीक्षकांचं मार्गदर्शन मिळतं. हे महत्वाचं आहे. मिळतं. खरंय आणि आपण विचार करतो ना, एखादी थीम दिली जाते, त्याच्यावर विचार केला जातो. नक्कीच. एवढ्या सगळ्या गोष्टी घडतात आणि म्हणून मला असं वाटतं श्रावण महोत्सव, खऱ्या अर्थाने तो महोत्सव ठरतो. त्यामुळे अगदी, मेधाताई, अगदी. तन्वीचं सहकार्य हे नेहमीच आहेच. त्याप्रमाणे ते नेहमी सदोदित राहो, असं सदिच्छा या अगदी, निमित्ताने अगदी. व्यक्त करते. आणि त्याचबरोबर आपले इतर जे मदतीचे हात आहेत, त्यांच्याविषयीचीही कृतज्ञता नक्की व्यक्त करावीशी वाटते. आपले टायटल पार्टनर आहेत पितांबरी रुचियाना इन असोसिएशन विथ आरसीएफ, प्राइड पार्टनर वामन हरिपेठे ज्वेलर्स बेडेकर, पॉवर्ड बाय सप्रेज, माधव बाग, अंग्रेजी धाबा, को स्पॉन्सर तन्वी हर्बल, एनकेजीएसबी बँक, गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर आणि गिरनार चहा, स्पेशल पार्टनर पेशवा रेस्टॉरंट. अर्थात त्यांच्यातर्फे विजेतीला मिळणारे दुबई किंवा थायलंडची टूर. तेव्हा मेधाताई, खूप छान वाटलं पुन्हा एकदा अशा गप्पा मारून आणि लवकरच भेटूया. 25 जुलैपासून आपली स्पर्धा सुरू होतीये. पहिल्यांदा ठाण्यातच फेरी आहे. त्यामुळे ठाण्यात नक्की भेटू आणि अगदी. भेटत राहू. येस. खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. अच्छा.